नमस्कार मंडळी, आयुष्याचं सोनं करतात या 10 नावाच्या मुली. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 10 नावाच्या मुली कोणत्या आहेत. श्री स्वामी समर्थ लक्ष्मी बनून येतात या 10 नावाच्या मुली. सासरी भरभराट आणतात. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्याच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष असं महत्त्व आहे. असं मानलं जातं की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात. त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत, तर त्या ज्यांच्याशी जोडल्या जातात त्यांच्या नशिबालाही उजळतात. म्हणून जर कोणाचे काम सतत अडत असतील, आयुष्यात त्रास मागे लागत असेल, तर अशा नशीबवान मुलीशी नाते जोडते खूप शुभ मानले जाते. महिलांच्या भाग्य हे विवाहानंतर अधिक प्रबळ होतं. या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायिक किंवा यश आणत नाहीत, तर सासरीसुद्धा आदर आणि सन्मान प्राप्त करतात. या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सुद्धा सौभाग्य घेऊन येतात. तर चला जाणून घेऊया अशा काही नशीबवान मुलींबद्दल, ज्या नावाच्या काही खास अक्षराने सुरू होतात. ज्यांच्या घरी त्यांची सास सरवसते, तिथे आनंद, समृद्धी आणि सौख्याचं आगमन होते. अशा मुली अत्यंत भाग्यवान असतात. या मुली इमानदार तर असतातच, शिवाय चारित्र्य संपन्न सुद्धा असतात. समजूतदार असतात, हुशार असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या खूप मेहनती असतात. आपला संसार नीट पार पाडतात. मात्र हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरची हवी असेल, तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्वात पहिलं अक्षर आहे ज्या महिलांचे नाव अ अक्षराने सुरू होते, म्हणजेच ए अक्षराच्या नावाच्या मुली खूप हुशार आणि भाग्यवान मानल्या जातात. नक्की त्या ज्या पुरुषाशी लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतो. ज्या महिलांचे नाव अने सुरू होते त्या खूप मागे पण असतात. तिथे संपत्ती, समृद्धी, आनंद आणि शांती आपोआप येते. या मुली कुटुंबात भाग्य आणतात आणि त्यांच्या वागण्याने सर्वांचे मन जिंकतात. त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. या मुली ज्या घरात जातात तिथे पैशाची कधीच कमी जाणवत नाही. त्या जिद्दी असतात. एकदा काही त्यांना ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. दुसरं अक्षर आहे ब. ब या अक्षर नावाच्या मुली जन्मतात. नेतृत्व क्षमता असते. यामध्ये ते कठीण परिस्थितीही खंबीरपणे उभे राहतात. तिच्या शहाणपणामुळे प्रत्येक समस्या सोडवतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यानंतर समाधानी होतात. पतीसाठी आणि कुटुंबासाठी शुभ मानल्या जातात. तसेच या मुली संसारासाठी सुद्धा खूप शुभ ठरतात आणि समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन सासरी जातात. त्यांचा स्वभाव प्रसन्न सेवाभावी असतो. या सासू सासऱ्यांच्या सेवा करतात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात. तिसरा अक्षर आहे ड. या अक्षराच्या नावाच्या मुली, या मुलीवर देवी लक्ष्मीची कृपा असते. त्यांच्या घरात पैशाची समस्या कधीच राहत नाही. त्यांचे भाग्य प्रबळ असते. त्या जास्त मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सतत यश मिळतात. ई अक्षर नावाच्या मुली सासरी लक्ष्मीचा अवतार मानला जातो. त्यांचे पाय ज्या घरात पडतो तिथे दारिद्र्यता दूर होते. त्यामुळे त्या पतीसाठी भाग्यवंत असतात. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते. त्या सासरचं हृदय जिंकून घेतात, राज्य करतात. नंतर आहे ग. या अक्षराच्या नावाच्या मुली सासरी पाऊल ठेवतात तिथे धनधान्याची भरपूरता येते. त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यांचा पती हा देखील करिअरमध्ये यशस्वी होतो, पण पतीला कधीच कोणत्या कामांमध्ये अडचण येत नाही. सर्व कामं अगदी सहजरित्या पूर्ण होतात आणि त्या पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचे आयुष्य पूर्णपणे बदलते व तिच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यास सुरुवात होते. दुसरं आहे क, म्हणजेच की इंग्लिशमध्ये के. या अक्षर नावाच्या मुली लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा असते. त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिक वाढवते. त्या सासरचा विश्वास संपादन करतात. जबाबदारी पेलताना त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात. कधीही कोणती जबाबदारी त्या नाकारत नाहीत. सर्व जबाबदारी त्या अगदी प्रयत्नांच्या पार पाडतात. त्या त्यांच्या पतीसोबत खंबीरपणे उभा राहतात. दुसरं आहे ल, म्हणजेच की यल. अक्षर नावाच्या मुली या अत्यंत भाग्यवान मानल्या जातात.
त्या ज्या घरात जातात तिथे कधीच आर्थिक तंगी येत नाही. त्या हुशार, मनमिळाऊ असतात, सगळ्यांचा विचार करणाऱ्या असतात. त्या पतीसोबत सदैव खंबीरपणे उभ्या राहतात. नेहमी पतीची आणि संसाराची सेवा, सासऱ्यांची सेवा करण्यात यावा, मग न राहता कोणत्याही कामामध्ये चुकारपणा करत नाहीत. दुसरं आहे न, म्हणजेच की यन अक्षराच्या नावाच्या मुली. या मुली सासर आणि पतीसाठी अतिशय लकी असतात. त्या सासरे आणि माणसं मान मिळवतात आणि घरात आनंद निर्माण करतात. त्याने व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात. त्या त्यांच्या पतीला व्यवसायात मदत करतात आणि पतीच्या आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगती करतात. नंतर की आहे प, म्हणजेच की पी अक्षर नावाच्या मुली फार भावूक, प्रेमळ असतात. त्या त्यांच्या पतीसाठी फारच लकी ठरतात. त्यांच्या घरात नेहमी आनंद, प्रेम आणि सौख्य नांदते. पी अक्षर असणाऱ्या मुलींमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जातो. ती कुटुंबासाठी भाग्यवान आहे आणि तिला तिच्या सासरच्या घरात आदर आणि प्रेम मिळते. तसेच पी अक्षराने सुरू होणाऱ्या मुली साध्या स्वभावाच्या असतात. ती तिच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने सर्वांना जिंकते. त्या संवादात प्रावीण्य मिळवलेले असतात आणि आपल्या सासरच्यांच्या मन पटकन जिंकतात. सासरी त्यांना खूप मान सन्मान असतो. तसेच यस नावाच्या अक्षराच्या नावाच्या मुली. या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते. त्यांची जिथे जातात तिथे भरभराट होते. या मुली अत्यंत आकर्षक आहेत, ज्यांच्या करिअरमध्ये उंची गाठतात आणि जिथे जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतात. त्यांचे बोलणे आणि वागणे इतरांना आकर्षित करते. त्या संस्कारी, मेहनती आणि समजूतदार असतात. त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचेही मन अगदी सहजरित्या जिंकतात. त्यामुळे त्यांच्या पतीचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते, सासऱ्यांचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते. अशा मुली सदैव सगळ्यांच्या आवडीनिवडीचा मान राखतात. नंतर की आहे फी अक्षर नावाच्या मुली. या मुली आनंदी स्वभावाच्या प्रबळ असतात. त्यांचे नशीब प्रबळ असते आणि त्या जिथे जातात तिथे समृद्धीचे वातावरण तयार करतात. त्यांच्या पतीसाठी भाग्यवंत ठरतात. शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो, नशीब फक्त नावावर अवलंबून असते असं नाही, तर आपल्या कर्मग्रहांची दशा आणि आपल्या विचारसरणीचे खरे सौभाग्य अवलंबून असते. जर तुमचे नाव या भाग्यशाली नावांपैकी, अक्षरांपैकी एखादे अक्षर सुरू होत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.